शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मित्र हो, आत्ताच नव्यानं प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या मार्फत. आणि या योजनेच्या संदर्भात आज आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत. आणि माहिती देणारे तज्ज्ञ आहेत श्रीयुत दिलीप झेंडे, जे संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन महाराष्ट्र राज्य म्हणून काम बघतात. सर, ही योजनेचा जी आता चालू वर्षी सुरू झाली आहे, ही योजनेचा प्रामुख्याने उद्देश काय राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे या योजनेचा कालावधी किती असणार आहे? ही योजना आता या वर्षीपासून कार्यान्वित होते आणि सलग पुढचे 5 वर्ष आता ही कार्यान्वित राहणार आहे. आणि योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की अन्न प्रक्रिया उद्योग हा भारतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे आणि असंघटित आहे. त्याच्यातून जे प्राथमिक पातळीवरती अन्न प्रक्रिया होती त्याच्या माध्यमातून आपण ग्राहकापर्यंत जात आहे. आणि आता याच स्वरूपाला केंद्र सरकारने मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं. आणि जे असंघटित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहेत त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीवर मात करता आली पाहिजे आणि त्या मात करून आपल्याला त्यांना एक विधायक असं स्वरूप देता येईल, याच्याकरता ही योजना इथून पुढे कार्यान्वित होणार आहे. या योजनेमध्ये एक जिल्हा एक ब्रँड किंवा एक वाहन ही नक्की काय संकल्पना आहे? याच्यामध्ये आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्याचं GI इंडिकेटरप्रमाणे म्हणजे भौगोलिक मानांकनाप्रमाणे किंवा त्या जिल्ह्याचं एखादं वैशिष्ट्य असतं. जसं महाराष्ट्रामध्ये आपण गेलं तर पूर्वी म्हणायचं वसई चिकडी, नागपूरची संत्री किंवा आपल्या पुण्याचा अंजीर आहे, सोलापूरची मालदांडी ज्वारी आहे. हे त्या भागातलं वैशिष्ट्य आहे. आणि हे भागातलं वैशिष्ट्य जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठे किंवा राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जाईल तेव्हाच त्या उत्पादनाला निश्चितपणे चांगली मागणी राहणार आहे. आणि ही जर मागणी आपण भारतातली जी मर्यादित परिस्थिती लक्षात घेतली, साधन संपत्ती वगैरे, शेतकऱ्यांचं आपल्याला विखुरलेलं प्रमाण, मोठं प्रमाण, आजच्या शेतकऱ्यांचा विचार जर केला तर त्यांना मोठे उद्योग टाकणं अशक्य आहे. आणि छोट्या उद्योगाच्या ठिकाणी त्यांना भांडवलाची मर्यादा आहे. त्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या भागामध्ये आपण जर नेत्रदीपक काम करू शकलो तर एक ब्रँड किंवा एक व्हॅल्यू आपली मार्केटमध्ये तयार होईल. आणि त्याच्याकरता असंघटित जो क्षेत्र आहे ते संघटितपणे एकत्रित कामाला जर लागलं तर जी भारताचं आपला स्ट्रेंथ आणि विकनेस जी म्हणतो एकाच वेळेस, तीच खऱ्या अर्थाने आपली ताकद आहे. अनुदान मिळत असल्यामुळं या ठिकाणी बँकेचा सहभाग राहणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक घटकासाठी जे आहे ते सर्वसाधारणपणे अनुदानाची मर्यादा किंवा अनुदान किती राहणार आहे? आपण जो विचार करतोय महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली आणि छोटे शेतकरी आहेत, छोटे उद्योजक आहेत, मध्यम उद्योजक आहेत, यांना माझ्या अंदाजे साधारणपणे 30-35-40 लाखापर्यंतचा एकूण खर्चाचा प्रकल्प होईल. त्याच्यातल्या 35% म्हणजे जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार राज्याला आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर हे प्रकल्प आपण सक्षमपणे राबवू शकतो. त्याच्या मोठे पुढचेही 10 लाखाच्या पुढचे अनुदान असलेले प्रकल्प म्हणजे जर प्रकल्प मूल्य हे 50 लाख 1 कोटीच्या पुढे असेल प्रकल्पाच्या गुंतवणुकीप्रमाणे, त्या गुंतवणुकीप्रमाणे हे प्रकल्प मंजूर केले जातील. आणि हे केंद्राचे राज्याच्या समितीमार्फत त्याची तपासणी होईल, मंजूर केले जातील. त्याच्यामध्ये बँकेच्या तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. त्या क्षेत्रामधल्या प्रक्रिया तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. ते जाणीवपूर्वक ह्या प्रकल्पाची छाननी करणार आहेत. कारण शेवटी बँकेबल प्रकल्प आहेत, त्याच्यातून कर्ज घेतलं जाणार आहे, अनुदान मिळणार आहे आणि कर्ज फेडण्याची ताकद त्या प्रकल्पामध्ये पाहिजे. या योजनेच्या संदर्भामध्ये आता दुसरे तज्ज्ञ श्रीयुत सत्यवान वराळे, व्यवस्थापक समन्वय, हे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. वराळे साहेब, ह्या योजनेमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकाला लाभ देता येतो? मुख्यत्वे याच्यामध्ये 4 घटक आहेत. एक तर वैयक्तिक लाभार्थ्यांना फायदा अनुदानाचा, खर्चाच्या 35% मॅक्सिमम 10 लाख रुपये, हा एक आहे. दुसरं जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत राज्यामध्ये त्यांना सीड कॅपिटल म्हणून एका सेल्फ हेल्प ग्रुपला आपल्याला 4 लाख रुपये द्यायचे आहेत. मग तो सेल्फ हेल्प ग्रुप जो आहे तो खाली त्यांच्या मेंबर्सला जे अन्न प्रक्रियेमध्ये काम करतात प्रत्येकी 40,000 असं ते 4 लाख रुपये खाली वितरित करणार आहेत. ही दुसरी योजना. तिसरी आहे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, म्हणजे सूक्ष्म मायक्रो एंटरप्राइजेस जे आहेत त्यांना छोट्या लोकांना कॉमन सामायिक सुविधा, त्याचा एक लाभ आहे. त्याच्यामध्ये खर्चाच्या 35%, पण तो मॅक्सिमम लिमिट गव्हर्नमेंटनं अजून हे केलेलं नाही आहे. केस टू केस बेसिस होणार आहे. ते केस टू केस हे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सँक्शनला जातील 10 लाखाच्या वरचे. आणि चौथा जो गट आहे महत्त्वाचा, ब्रँडिंग अँड मार्केटिंग. कारण आतापर्यंत आपले सूक्ष्म उद्योजक जे आहेत ते ब्रँडिंग मार्केटिंगमध्ये अडचणीत येतात. तर त्याला जो काय खर्च होणार आहे खर्चाच्या 50% त्यामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये अप्पर लिमिट क्लिअर हे केलेलं नाही. केस टू केस बेसिस त्याला मंजुरी दिली जाईल. या योजनेमध्ये लाभार्थी निवडीची प्रक्रिया कशी असणार आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, शेतकरी प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी, महिला यांच्यासाठी काही विशेष प्राधान्यानं लाभ देण्यात येणार आहे का? जे SC ST आणि महिला प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी थोडंसं प्राधान्याने मंजुरी द्यावी असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डायरेक्शन्स आहेत. हा एक विषय झाला. दुसरा विषय सेल्फ हेल्प ग्रुप, कॉपरेटिव्ह ह्यांनाही प्रायोरिटी राहणारच आहे.
तर जसे प्रकल्प येतील त्या हिशोबाने आणि आपल्याकडे बऱ्यापैकी फंड्स आहेत, त्याच्यामुळे तसं अडचण नाही येणार त्या विषयामध्ये. बरोबर. या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी निवडीच्या अटी शर्ती ह्या कशा प्रकारे राहणार आहेत? आता पहिला जो घटक आपण म्हणतो वैयक्तिक लाभार्थ्यासाठी, त्यासाठी कोणीही उद्योजक ज्याचं ऑलरेडी युनिट चालू आहे आणि त्याला युनिटचा अपग्रेड करायचा आहे असा तो उद्योजक अर्ज करू शकतो. बरोबर. त्यांना अर्ज कुठं करायचा? एक तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोर्टल तयार करते, ऑनलाईन पोर्टल, त्याच्यावर अर्ज करायचा. पण तोपर्यंत त्याला जर वेळ लागत असेल तर इन बिटवीन तात्पुरता तो आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा याच्याकडे अर्ज करू शकतो फिजिकली, जोपर्यंत ही लाईन प्रोसेस होत नाही. हा पहिला भाग. आणि या लोकांना मदत करण्यासाठी आपण रिसोर्स पर्सन नेमणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेणे, नंतर वेगवेगळे लायसन्सेस असतात, ह्या सगळ्यांना मदत करायला म्हणजे हँड होल्डिंग सपोर्ट पूर्ण दिला जाणार स्कीम मधून. तर अशा प्रकारे हे वैयक्तिक लाभार्थी अर्ज करू शकतील. दुसऱ्या तसंच आता दुसरा जो गट आहे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, म्हणजे कॉपरेटिव्ह आहेत, फार्मर प्रोड्युसर कंपनीज, फार्मर ऑर्गनायझेशन, सगळ्या लोकांना ह्याच पद्धतीने मदत दिली जाणार आहे. बरोबर. या योजनेच्या संदर्भामध्ये आता बोलतायत राज्याचे कृषी आयुक्त श्रीयुत धीरज कुमार साहेब. जसं आपला विदित आहे की भारत सरकारद्वारा एक आणखी योजना च्या घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याला प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना आहे, किंवा इंग्लिशमध्ये जर म्हणाला तर प्राईम मिनिस्टर फॉर्म्युलेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. या योजनाचा बेसिकली जे उद्देश आहे, प्रमुख उद्देश आहे, ते आपला काढणीनंतर जे पेरिशेबल फूड्स आहे किंवा नष्ट होणारे असं आहे, समजा आपल्याकडे फ्रूट क्रॉप्स आहे, फळं आहे, भाजीपाला आहे, याचा जर प्रोसेसिंग आम्ही करू शकलो तर जे यांच्या नष्ट होण्याचे प्रमाण आहे ते अत्यंत कमी होतात. आज एक स्टडीप्रमाणे आपला देशामध्ये असा आढळलेला आहे की जवळपास 30% आपला फळ आणि भाजीपाला जे आहे ते काढल्यानंतर ते नष्ट होतात, कारण की त्याला आम्ही प्रोसेस करू शकत नाही. एक फिलिपिन्स आहे ज्याच्यामध्ये 78% जे आपले खाद्यपदार्थ आहे ते प्रोसेस होऊन ते लोकांना मिळत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकामध्ये सुद्धा 65% असा प्रकारच्या प्रोसेसिंगच्या प्रमाण आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये याच्यावर आतापर्यंत काही मोठी कारवाई झाली नव्हती आणि आज आपल्या देशामध्ये याचं प्रमाण फक्त 10 ते 12% पर्यंत आहे. आणि यामुळे प्रोसेसिंग न केल्यामुळे जवळपास 500 अब्ज रुपया एवढा आपल्याकडे याचा लॉस होतोय प्रत्येक वर्षी. तर हे हानी काढण्यासाठी आणि लोकांना, शेतकऱ्यांना आपल्याला जास्त पैसे मिळावे त्याला चालना देण्यासाठी हे योजनाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. या योजनाचा लाभ जे आहे ते ग्रुपला, समजा सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, त्यांनासुद्धा मिळवता येईल. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल बेसिसवर सुद्धा एस एच जीचे मेंबर्स आहे त्यांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येईल. या योजना अंतर्गत तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या 35% अथवा 10 लाख एवढापर्यंत तुम्हाला इनपुट सबसिडी मिळणार आहे, ज्याच्या आधारावर तुम्हाला तुमचे प्रोसेसिंगचे उद्योग करता येईल. या योजना केंद्र शासनाने ODOP म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोजेक्ट या धर्तीवर केलेली आहे. उदाहरण स्वरूपात घ्यायचं असेल तर नगरमध्ये आपल्याकडे डाळिंब भरपूर आहे, या डाळिंबवर समजा आपला प्रोसेसिंग करता येईल, किंवा नागपूरमध्ये आपल्याकडे संत्रे भरपूर आहे, संत्रावर असा प्रोसेसिंग युनिट लावता येईल. तर यासाठी तुम्हाला जसं आम्ही सांगितलं की 35% पर्यंत तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे सबसिडीचा. त्याचप्रमाणे ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी सुद्धा याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी सुद्धा एक एक्सपर्ट एजन्सी तुमची मदत करणार आहे. तर आपली अपेक्षा अशी आहे की या योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी एकदा आपले यूट्यूबच्या अधिकारिक चॅनल कृषी विभागाचं जे आहे youtube.com/c/agriculture-department-GOM याच्यावर कृपया विजिट करावे आणि या योजनाच्या स्वरूप कशा आहे याच्या बाबत एकदा जानकारी प्राप्त केल्यानंतर या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येईल. आपली राज्य सरकारची अशी अपेक्षा आहे की या योजनामध्ये जवळपास 20,000 अशा प्रकारचे ग्रुप्सना समावेश करायचा आहे आणि त्यांना या योजनाचा आम्हाला लाभ द्यायचा आहे. तर एकदा परत सर्वांना मी विनंती करतो की या योजनाचा लाभ घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये एकत्रित यावे आणि या योजनाचा लाभ उपलब्ध करून घ्यावा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. या योजनेच्या संदर्भामध्ये ज्यांनी माहिती दिली ते आपले राज्याचे कृषी आयुक्त माननीय धीरज कुमार साहेब, त्याचबरोबर कृषी संचालक श्रीयुत दिलीप झेंडे साहेब व व्यवस्थापक समन्वय श्रीयुत सत्यवानजी वराळे यांचे या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद.